अगदी झटपट होणारा खमंग कुरकुरीत असा ज्वारीच्या पिठाचा डोसा आज आपण बनवतो आहे. पण त्याचबरोबर अगदी झटपट होणारी चविष्ट अशी टोमॅटोची चटणीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी इथं आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. त्याचबरोबर हिरवी मिरची, गाजर, कांदा आणि कोथिंबीर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता हे सर्व जिन्नस यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर इथं 1 टीस्पून मिरे पावडर टाकून घेतलेली आहे. आणि आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी आपण इथं 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. जर मिश्रण दाटसर वाटत असेल तरीसुद्धा आपण यामध्ये पाणी वाढवू शकतो. आता मी परत एकदा अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं टाकून घेतलं. त्याचबरोबर आता यामध्ये 1 मोठा चमचा मी तीळ टाकून घेतली. तीळ चांगले भाजून घेतली की मग यामध्ये 1 टोमॅटो जो आहे तो टाकून घेतला. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. हिरवी मिरची आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आता गॅस बंद करूया आणि हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. आता झटपट होणारी चविष्ट अशी टोमॅटोची चटणी आपण बनवतो आहे. आता यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन आपली ही टोमॅटोची झटपट होणारी चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आता डोसे बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढईला थोडंसं अगोदर तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण सुरुवातीला कढईला टाकून मग मधोमध टाकून घेऊया. त्यानंतर तर डोसा छान सुटण्यासाठी कढईला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला 2-3 मिनटं हा तो भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी याची जाळी सुटलेली आहे आणि झटपट असा आपला ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक असा डोसा जो आहे बनवून तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.